तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 26। तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा आपल्याला टेस्ट युअर नॉलेजवर जा आणि ज्यातलं नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत तर इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, ही इमेज पहा, गाईडलाईन्स करता प्रत्यक्ष वर्कशीट शिवाय हा आणखी एक वर्कशीट उपलब्ध आहे, ती कसली भूमिका बजावते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तो टेम्पलेट कशी वापरावी याबाबत सूचना देते, हे त्याचं उत्तर असणार आहे। डॉक्युमेंटच्या पेज लेआउट टॅबमधून थीम अप्लाय केल्यावर काय होते म्हणत आहे। तर डॉक्युमेंटच्या पेज लेआउटमधून थीम दिल्यावर बघा तर डॉक्युमेंटमधील सर्व ऑब्जेक्ट फॉर्मॅट होतात, हे त्याचं उत्तर आहे। MS एक्सेलमध्ये सिलेक्ट केलेल्या टेबलला टेबल स्टाईल अप्लाय करण्याचा उपयोग काय असतो म्हणत आहे। तर त्यामुळे बघा काय होते, तर त्याचं उत्तर संपूर्ण टेबल फॉर्मॅट होते, हे त्याचं उत्तर असणार आहे। एखादी टेम्पलेट डाउनलोड केल्यानंतर डॉक्युमेंटमधील चेंजेस सेव्ह होण्याकरिता सर्वात महत्त्वाची स्टेप कुठली घ्यावी लागेल म्हणत आहे। तर त्यावेळेस बघा आपल्याला सेव्ह द डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 1 कंप्लीट सोडवण्यात झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला टेस्ट युअर नॉलेजवर जा दुसऱ्या आणि याच्यातून सुद्धा आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहे। तर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहे। सुडोकू पझल सॉल्व्हरचा वापर करताना युजरची भूमिका काय असते म्हणत आहे। तर सॉल्व्हरमध्ये पझल भरणे हे त्याचं उत्तर आहे। सुडोकू पझल सॉल्व्हर कशा प्रकारे काम करतो म्हणत आहे। तर कशा प्रकारे काम करणार आहे बघा, तर याचं उत्तर पझल तर्कनिष्ठपणे पायरीपायरीने सोडवण्यासाठी तो अल्गोरिदमचा वापर करतो, हे त्याचं उत्तर आहे। चित्रे पहा आणि त्यातील कोणत्या चित्रात सुडोकू पझल सॉल्व्हर दाखवला आहे ते ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। तो ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे। सुडोकू पझल सॉल्व्हर म्हणजे काय म्हणत आहे, तर काय असते बघा, तर याचं उत्तर सुडोकू पझल सोडवणारी एक साधन आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज एक संपलेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न चालू करायचा आहे। सेव्ह म्हणून वापरल्याने वर्किंग शीटची कॉपी बनते आणि मूळ शीट इंटॅक्ट राहते, त्यामुळे स्टुडंट्स ग्रेड बुक नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि डेस्कटॉपवर क्लिक करून आपल्याला त्याच्यात नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेलमध्ये थीम ही आपल्या वर्कबुकमध्ये आपल्या फॉन्ट रंग आणि प्रभावे सामायिक ठेवण्याची एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेटमध्ये बदला म्हणत आहे। तर थीम चेंज करण्यासाठी बघा आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे, थीम्समध्ये जा आणि ज्यातून बँडेट नावाची थीम इथून घ्यायची आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर इथून स्टार्ट करा, प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथून स्टार्ट करा। तर याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, तुम्ही टेम्पलेट फाईल डाउनलोड केल्यावर एडिट करणे सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्या टॅबवर किंवा बटनावर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला इनेबल एडिटिंगवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेलमधील कोणत्या टॅबमध्ये फाईल सेव्हिंग ऑप्शन्स आहे म्हणत आहे। तर फाईल सेव्हिंग कोणत्या ऑप्शन्समध्ये आहे बघा, तर फाईल मेनूमध्ये आहे। त्यानंतर स्टाईल ऑप्शन्स कुठे उपलब्ध आहे म्हणत आहे, तर कुठे उपलब्ध आहे, तर डिझाईन टॅबमध्ये आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये थीम्स काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये थीम्स काय आहे बघा, तर थीम हे रंग, फॉन्ट आणि इफेक्टचे पूर्व डिझाईन केलेले सेट्स आहेत, जे कोहेसिव्ह आणि प्रोफेशनल स्वरूपासाठी वर्कबुकवर अप्लाय केले जाऊ शकतात म्हणत आहे। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, MS एक्सेलमध्ये तुमच्या शीटसाठी निवडलेल्या थीमचे रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते ऑप्शन्स वापराल म्हणत आहे। तर आपण खालीलपैकी कोणते ऑप्शन्स वापरू शकतो बघा,
तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा. ग्रेड बुक शीटमध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब स्टाईल ग्रुप फॉर्मॅट ॲज टेबलचा वापर करून व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 अप्लाय करा म्हणत आहे. तर पहिले पूर्ण जेवढा टेबल आहे संपूर्ण टेबल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर डिझाईनमध्ये जायचं आहे. होम टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला होम टॅबवर गेल्यानंतर फॉर्मॅट ॲज अ टेबलवर जायचं आहे आणि याच्यातून पहिलाच घ्यायचं आहे या ठिकाणी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. ग्रेड बुक शीटमध्ये सेल G2 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर G2 मध्ये म्हणत आहे तर कॉलमचा G घ्या आणि रोचा 2 निवडायचा आहे. G2 ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बोल्ड इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर इथून बोल्ड इफेक्ट अप्लाय करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. ग्रेड बुक शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर ऑप्शनचा वापर करून स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर B2 ला सिलेक्शन करून घ्या. B2 ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टँडर्ड रेड कलर इथून द्यायचा आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि ज्यातून स्टँडर्ड रेड कलर इथून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. ग्रेड बुक शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे पहिले तर संपूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पेज लेआउटमध्ये जा. पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेट प्रिंट एरियावर क्लिक करा या ठिकाणी आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर स्टुडंट्स ग्रेड बुक नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉपवर जायचं आहे आणि स्टुडंट ग्रेड बुक नावाने ते आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर कॉपी करून घ्या आणि ते नाव याच्यामध्ये द्यायचं आहे त्याला किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअरसेल्फ कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. 4 प्रश्न दिलेले आहे बघा याच्यातनी. डेस्कटॉप कॉम्प्युटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते म्हणत आहे. तर बरोबर आहे. कम्प्युटरवर सतत काम करत असताना आपल्या डोळ्यांची निगा कशी राखायची हे तुम्हाला माहीत आहे का? तर याचं उत्तर येस आहे. त्यानंतर डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या नोटबुक कम्प्युटरमधील डेटा एका डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये पाठवण्यास मदत करते म्हणत आहे. तर त्याचा IRDA आहे त्याचं नाव. डेस्कटॉप कॉम्प्युटर्सना डॅशबोर्ड असते जे सिस्टीम युनिटमध्ये स्थित असते जे भिंतीतील सामान्य विजेच्या आउटलेटमध्ये लावले जाते. ACचे DCमध्ये रूपांतर करते आणि सिस्टीम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यासाठी पॉवर देते म्हणत आहे. तर त्याला आपण पॉवर सप्लाय युनिट म्हटले जाते. त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि आपलं इरा सेशन 26 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.